about toxic. Okay, so all chemicals which are harmful to environment and human health, if inhaled, swallowed, or absorbed through body surface, are toxic chemicals. Means toxic chemicals are the chemicals which are harmful to the environment and as well as to the human health if they are inhaled, swallowed, or absorbed through the body surfaces. Then such chemicals are called toxic chemical. There are two types of toxicity. One is called acute toxic and the second one is called chronic toxic. So what is acute toxic? Acute toxic means once it is entered inside the body. If the chemical is entered inside the body, it causes hazardous effect soon its entry into the body. Okay, जसं ते chemical येईल लगेच ते काय करेल की hazardous effect दाखवेल. Such chemicals are called acute toxic. And chronic toxic म्हणजे काय? The chemicals after the entering inside the body, okay, they shows their hazardous effect after so many period of time. Okay, म्हणजे बराच काळानंतर ते काय करणार आहेत, मच ऑफ पिरियड ऑफ टाइम काय करणार आहेत की त्याचा हजार्डस इफेक्ट दाखवणार आहेत. सो दॅट इज कॉल्ड क्रोनिक. आणि पण काय होणार आहे की तो जो हजार्डस इफेक्ट आहे तो बराच काळ राहणार आहे. म्हणजे तो असं नाही की एकदाच त्याचा काहीतरी त्रास होईल आणि मग संपेल असं नाही. तर तो बराच काळ राहणार पण आहे. त्याचा इफेक्ट पण बराच काळ राहणार आहे. सो दॅट इज कॉल्ड chronic toxicity. So example of acute toxic is hydrogen cyanide. Generally all cyanide groups are toxic in nature and they shows acute toxicity. Why they shows acute toxicity? Because these are highly toxic substances on our earth. असं जर का आपण बघितलं की जगातलं सगळ्यात विषारी किंवा जगातलं सगळ्यात असं घातक विष कोणतं आहे जे की खूप इन्स्टंट आहे. खूप इन्स्टंट म्हणजे एकदम क्विकली ते काय करतंय की इफेक्ट दाखवतंय. असं जर का आपण बघितलं तर ते येतं पोटॅशियम सायनाईड. ओके, पोटॅशियम सायनाईड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सगळ्यात जहाल विष असं आपण म्हटलं जातं. एक दंतकथा आहे पोटॅशियम सायनाईडच्या बाबतीत. ती म्हणजे काय की असं म्हटलं जातं की पोटॅशियम सायनाईड हे इतकं घातक विष आहे किंवा इतकं क्विक ऍक्टिंग विष आहे की जर का आपण एखादी टाचणी ह्या त्या पोटॅशियम सायनाईड मध्ये डीप केली आणि ती जर का आपण स्वतःला टोचली तर ती टाचणी आपण बाहेर काढायच्या आत आपण संपलेलो असतो. म्हणजे इतकी जहाल विष ते आहे, इतकं क्विक ऍक्टिंग विष आहे असं त्याला म्हटलं जातं. सो अक्यूट टॉक्झिसिटी. सो दे शोज all such cyanide groups. Okay, they shows acute toxicity. And ninhydrin, actually ninhydrin is an agent which called cancer. So it is carcinogenic in nature. Okay, so it shows chronic toxicity because the effect is actually occurring after many period of exposure to the chemical and the effect is also long lasting. Okay, so that is ninhydrin is chronic toxic. Example of this thing is methanol. Okay, now our laboratory, आता ही जी खाली एक्झाम्पल दिलेली आहे ती एक्झाम्पल म्हणजे कोणती की आपल्या लॅब मध्ये कुठल्या केमिकल्स वरती हे सिम्बॉल आपल्याला दिसतंय. ठीक आहे, सॉरी, आपल्या लॅब मध्ये कुठल्या केमिकल वरती हे सिम्बॉल आपल्याला दिसतंय. ओके, ते आपल्या लॅब मधली एक्झाम्पल मी इथे घेतलेली आहे. दो वी आर ऑल्सो हॅव्हिंग निनहायड्रिन इन आवर लॅब. ओके, द बेस्ट एक्झाम्पल इज मिथेनॉल. ओके, मिथेनॉल इज ऑल्सो टॉक्सिक इन नेचर. ओके, आता तुम्हाला बरं सगळ्यांना माहिती असेल की मिथेनॉल ही दारू आहे है ना. मिथेनॉल हे काय आहे, अल्कोहोल आहे. ओके, जी आपली देशी दारू असते, तुम्ही बऱ्याच वेळेला अशा बातम्या ऐकता की अमुक अमुक एखाद्या ठिकाणी देशी दारू पिल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला किंवा अनेक जण मेले दारू पिऊन.
असं आपण बऱ्याच वेळेला बातमी ऐकतो. तर ॲक्चुअली तिथे काय झालेलं असतं, की जिथे-जिथे देशी दारू बनवली जाते, त्या ठिकाणी ती खूप अनहायजेनिक कंडिशनमध्ये बनवली जाते. ठीक आहे. अनहायजेनिक कंडिशनमध्ये बनवली जाते आणि या अनहायजेनिक कंडिशनमध्ये असे बॅक्टेरिया क्रिएट होतात, की जे की इन्स्टेड ऑफ प्रोड्युसिंग इथेनॉल, नॉर्मल दारू म्हणजे इथेनॉल आहे ॲक्चुअली. तर इन्स्टेड ऑफ प्रोड्युसिंग इथेनॉल दे प्रोड्युसेस मिथेनॉल. त्याच्याऐवजी काय होतं, की कंटॅमिनेशन आल्यामुळे हे नॉर्मल बॅक्टेरिया इथेनॉल बनवायच्या ऐवजी असे बॅक्टेरिया बनतात जे की काय बनवतात? मिथेनॉल बनवतात. आता मिथेनॉल इज ॲक्चुअली टॉक्सिक. ओके. त्यामुळे अशी दारू जे पितात ते काय होतात? त्यांची डेथ होते. त्यांना मृत्यू होतो. कारण व्हाय? बिकॉज मिथेनॉल इज हायली टॉक्सिक इन नेचर अँड अगेन इट इज हॅव्हिंग अक्यूट टॉक्सिसिटी. मिथेनॉल ऑल्सो. Okay, so this is the symbol of toxic chemicals. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सेफ्टी सिम्बॉल्स चा पर्पज काय आहे, की वेगवेगळ्या केमिकल वरती वेगवेगळ्या अक्षरांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं असतं. ते आपल्याला समजेलच अशातला भाग नाही. म्हणून एक वेगळी चित्रलिपी बनवली, की ज्या चित्रलिपीनी जी चित्रलिपी युनिव्हर्सल ठेवली आणि ज्याच्याने हे समजून येईल केमिकलच्या बॉटलवर बघताच क्षणी, की हे केमिकल नक्की कशा पद्धतीने घातक आहे. जर का या केमिकलवरती असा सिम्बॉल आपल्याला दिसला, तर आपण समजून घ्यायचं दॅट द केमिकल इज टॉक्सिक इन नेचर. ओके. समजलंय तुम्हाला? Yes, sir. Okay. Now the second safety symbol is of corrosive. Okay, corrosive. Corrosive substances that can destroy exposed body tissues or damage metal parts by their chemical actions are called corrosive substances. Okay. Generally, all strong acids and strong bases are corrosive in nature. So wear apron and use gloves before handling such chemical. For example, in our lab, we are having sodium hydroxide pellet, which are corrosive in nature. So if you can see here the symbol indicates what? Something is getting poured on metal surface from the test tube, and that is causing erosion of that metal surface. As well as something is getting poured on body tissue, and that is causing irritations of the or damage to the body exposed body tissue. So such chemicals which causes such action are called corrosive chemical. अशा केमिकलला काय म्हणायचं? कोरोसिव्ह केमिकल. सिम्बॉल लक्षात राहील तुमच्या? Yes, sir. Yes, sir. Yes, it is very easy to identify that what is corrosive chemical. So example is sodium hydroxide pellet, which are available in our lab, which are corrosive. ओके. मला याच्याबद्दल पण तुम्हाला एक सांगायचं आहे ते म्हणजे काय की बऱ्याच वेळेला तुम्ही सगळेजण किंवा आपण बरेच जण काय करतो की कोल्ड ड्रिंक पित असतो. सॉफ्ट ड्रिंक. वेगवेगळे सॉफ्ट ड्रिंक आहेत. फॉर एक्झाम्पल थम्स अप आहे किंवा कोको कोला आहे किंवा असे अनेक सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. तर या सॉफ्ट ड्रिंकमध्ये जे काही घटक असतात त्यातला एक भाग असतो तो म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड. हा त्याचा एक भाग असतो फॉस्फोरिक ॲसिड. हे जे फॉस्फोरिक ॲसिड असतं हे ॲक्चुअली कोरोसिव्ह असतं फॉस्फोरिक ॲसिड आणि त्याच्यामुळं मेटल पार्टचं आणि बॉडी टिश्यूचं पण कोरोजन होतं. त्यामुळे ॲक्चुअली सॉफ्ट ड्रिंक पिणं हे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहे. ते नाही प्यायला पाहिजे. पण तरी सुद्धा या सॉफ्ट ड्रिंकची अशा पद्धतीने जाहिरात केली जाते आणि लोक इतक्या पद्धतीने भुलतात त्या जाहिरातीला की अशी बरीच लोक आहेत जी की जेवण करताना आपण पाणी पितो तर ते पाणी न पिता काय करतात? सॉफ्ट ड्रिंक पितात. ठीक आहे. म्हणजे थम्स अप किंवा कोको कोला असे पितात. अँड दॅट इज अगेन व्हेरी हजार्डस टू देअर हेल्थ. का? कारण की इट इज हॅव्हिंग फॉस्फोरिक ॲसिड ingredient
of these soft drink and which is corrosive in nature. दरवर्षी आपली ट्रिप जात असते सेकंड टर्म मध्ये युजली. आता ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हापासून ऑनलाईन टीचिंग सुरू झाले तेव्हापासून आपली ट्रिप जाणं शक्य नाहीये म्हणून ती नाही जाते. पण एकदा अशीच आम्ही दापोलीला ट्रिप गेली होती आपली आणि त्यावेळेला तिथं एक सॉफ्ट ड्रिंक बनवणारी कंपनी होती, मला नाव आठवत नाही, पण त्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही भेट द्यायला गेलो होतो आणि जिथे त्या बाटल्या भरल्या जातात, ठीक आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तर त्या बाटल्या जिथे भरल्या जातात तर त्याच्या खाली जो मेटल पार्ट होता त्याचं पूर्ण इरोजन झालेलं होतं मेटल पार्ट. म्हणजे काय की बाटल्या भरत असताना एखादा थेंब तरी त्या मेटलवरती पडत असेल, ठीक आहे. तर तो पडून पडून काय झालं होतं तर त्या पूर्ण तो मेटलचं इरोजन झालं होतं आणि तो माणूस सांगायचा की आम्हाला हे दरवर्षी चेंज करायला लागतं खालचा मेटल पार्ट. म्हणजे इतकं ते सॉफ्ट ड्रिंक घातक आहे की जे मेटलला वर्षभरात नष्ट करतंय. तर विचार करा की ते तुमच्या शरीरावरती काय परिणाम दाखवत असेल. Therefore, all these soft drinks are actually hazardous to your health as they are having corrosive phosphoric acid. लक्षात येतंय तुमच्या? Yes, sir. Yes, sir. Okay. Now the next safety symbol is called explosive. Okay, explosive. तुम्ही जर का इथे सिम्बॉल बघितला तर इथं स्फोट झाल्यासारखं काहीतरी दिसतंय, बॉम्ब स्फोट झाल्यासारखं असा सिम्बॉल दिसतोय. सो इट इज एक्सप्लोसिव्ह केमिकल. These are highly reactive substances with high potential energy, so can explode, causing spark, heat and sound. ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा स्फोट होतो त्यावेळेला तिथं काय काय येतं तर स्पार्क येतो, हीट येते आणि साऊंड आवाज होतो. ठीक आहे. सो सच केमिकल्स विच आर कॉजिंग ऑल दीज थ्री थिंग इज कॉल्ड explosive chemical. For example, sodium stored in kerosene, okay, is explosive. And the example, actually we are not having this in our laboratory because keeping such chemicals are banned. Okay,